मोंड आणि वानुडे पुलासंदर्भात आपल्याला पहिल्या टप्प्याची परवानगी आपल्याला उपलब्ध झालेली आहे। नमस्कार फ्रेंड, बाळा कोंडे यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच सकाळी एक चांगली बातमी मिळाली, ती म्हणजे वानिवडा मोंड पुलाला मंजुरी, शासकीय मंजुरी, पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली। आणि आज सकाळी आदरणीय स्थानिक आमदार आमचे लाडके सर्वांचे नितेशजी राणे साहेब देवगडला आले होते। त्यांनी सकाळी प्रेसला ही पहिली बातमी दिली। आणि आता मी उभा आहे तो हा बघा स्पॉट, हे आमचं मोंड, हे सगळं मोंड आहे बघा, हे मागे व्हिडिओमध्ये दिसतंय ना, हे मोंड आहे। आणि तिथून हा इथपर्यंत सगळा बांध आहे, म्हणजे इथंपर्यंत येऊ शकतो। आणि फक्त काही हाकेच्या अंतरावर तुम्हाला आता दाखवतो पलीकडे व्हिडिओ, हे समोर दिसतं ते वानिवडे, हा बघा, हा सगळा वानिवड्याचा परिसर आहे, हे बघा, म्हणजे जवळजवळ इथे हाकेच्या अंतरावर, म्हणजे हे बघा एवढंच अंतर आहे। पण आज एवढे त्याला संघर्ष करावे लागले। वेळोवेळी लोक, वानिवड्यातील आमचे सर्व मंडळी पाण्यामध्ये पण उतरून आंदोलनं केली। लोक रस्त्यासाठी आता ब्रिज फॉर रन धावली पण, म्हणजे असे सर्वांनी मेहनत घेतली। खूप सर्व कार्यकर्ते म्हणाले। पण मला आपल्याला सांगायचं समाधान वाटतो की ह्या पुलासंदर्भात, मोंड आणि वानुडे पुलासंदर्भात आपल्याला पहिल्या टप्प्याची परवानगी आपल्याला उपलब्ध झालेली आहे। आता दुसऱ्या टप्प्याच्या परवानगीसाठी आपण हायकोर्टामध्ये पाठपुरावा करतो आहे आणि तीही परवानगी आपल्याला लवकरात लवकर भेटेल, त्या दृष्टिकोनातून पावलं आपण टाकतोय। पण ज्या ज्या अडचणी आपल्या मार्गी होत्या, आपल्या मार्गात होत्या, त्या सगळ्या अडचणी दूर करून आपण पहिला टप्पा पार केलेला आहे। यासाठी मी ह्या संबंधित जे ग्रामस्थ यासाठी प्रयत्न करत होते, मुंबईत मंडळ असो इकडचं असेल, त्या सगळ्या जणांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्या आपण निर्णायक असं पाऊल आपण टाकलेलं आहे। आता पुढचा टप्पा झाल्यानंतर आपल्याला लागणारी जी 6.5 कोटीची निधी आहे, तीही निधी सन्माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी त्याची तरतूद करून ठेवलेली आहे। म्हणजे एक महत्त्वाचा प्रश्न मोंड आणि वानुडे या पूर्ण परिसरातला, त्या बाबतीमध्ये आपल्याला सकारात्मक पाऊल, पहिला टप्पा आपण पार केलेला आहे। आता दुसरा टप्पाच्या मागे आपण आहोत, त्याही बद्दल लवकरात लवकर आपल्यासमोर मला गोड बातमी देण्यासाठी मला संधी भेटेल। दुसरा विषय, स्थानिक आमदार नितेशजी राणे यांनी याच्यावर खरोखर पाठपुरावा करून चांगलं काम आज मार्गी लावलं, त्याबद्दल त्यांचे मोंड, वानिवडे आणि आजूबाजूच्या गावातून खरोखर त्यांचं अभिनंदन। नमस्कार। हे बघा, आता बरोबर माझ्या पाठीमागे दिसतं हे सर्व वानिवडं आहे आणि सगळं मोंड आहे, हा सगळा मोंडचा परिसर आहे। मी आता ह्या बांधावरती आहे, मी आता बांधावर उभा आहे। आणि खरोखर राणेसाहेब, पुन्हा एकदा मी राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य बाळा कोंडे म्हणून तुमचं खरोखर अभिनंदन करतो की ही खरोखर तुम्ही भरीव कामगिरी केलीत। वानिवडा मोंडसाठी खूप मोठी भरीव कामगिरी केली, सुंदर काम केलं। लोकांचा खूप मोठा प्रश्न होता, आता वानिवडा मोंड आमचं लवकरच जोडलं जाणार, तिथली लोक आमच्याकडे येणार, दळणवळण, डॉक्टर म्हणा, सर्व आमच्या इथे कॉलेज आहे, सर्व मोंडमध्ये बरंच काही लोकांना दळणवळणासाठी खूप आहे। आणि हा पूल खरोखर झाला तर आता होणारच, आता पहिला टप्पा मंजूर झालाच आहे आणि प्रश्नच नाही, खरोखर मोठं, म्हणजे काय सांगता येत नाही। खूप म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही म्हातारे होऊन हा पूल नंतर बघू गावात, पण आता लवकरच त्याला मंजुरी मिळाली म्हणजे आम्ही बघू।
अशी आमका आशा वाटते. सुंदर असं हे ठिकाण आहे बघा. हे समोर आमचं मोंड आहे आणि उद्या जर खरोखर पूल झालो तर हे सगळं जोडलं जाईल, वानिवडा आणि मोंड. मग फक्त हाकेच्या अंतरावर वानिवडा आहे. सर्वांनी मेहनत घेतली खरोखर. म्हणजे पाण्यात पण उतरले, मी मागाशीच बोलले, पाण्यात पण लोक उतरून आंदोलन केल्याने. त्याच्यानंतर सर्व वानिवड्यातले आमचे बरेच वानिवड्यातले कार्यकर्ते पाठीशी खंबीर त्या कामाच्या म्हणजे कायम तकादो लावून धरल्याने. ते कायम अधिवेशनात विषय असू दे किंवा काय असू दे. आणि इकडनं मोंडवरनं आम्ही पण सर्वांनी प्रयत्न करून एकदा ह्या काम मार्गी लागला. आणि आताच आमदार साहेबांनी प्रेसला डिक्लेअर केल्याने